सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने सावलीवरती आपला असा काही राग काढलेला असतो की ती सावलीच्या जीवावरतीच उठलेली असते. प्रेक्षकांनो, पंढरपूरला जाणाऱ्या इथे आता सावलीला अडवण्याचं काम भैरवीने केलेलं असतं आणि तिला आता सांगूनसुद्धा सावली ऐकायला तयार नसते. म्हणून भैरवीने वेगळा मार्ग सुचवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पंढरपूरला जात असताना सावली आपल्याबरोबर जी गाडी घेऊन जाणार असते त्या गाडीचे ब्रेक भैरवीने फेल केलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता विठुरायाची कृपा बघा, ब्रेक फेल केलेली गाडी सावलीच्या वाट्याला न जाता बिचाऱ्या सारंगच्या वाट्याला येते. पण येणाऱ्या भागामध्ये सारंगने स्वतःचा आणि अबीरचा दोघांचा सुद्धा जीव वाचवलेला असतो, कारण साक्षात पांडुरंगच त्यांच्या मदतीला आलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, गाडीचे ब्रेक नक्की कुणी फेल केले होते हे शोधून काढण्याचा प्रयत्न सारंगने केलेला असतो. आणि तेव्हाच इथे आता CCTV फुटेज चेक करताच जगन्नाथच्या घराच्या बाहेर भैरवी आणि मॅक हे दोघेजण आलेले असतात आणि त्या दोघांनी मिळून गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. आपल्याबरोबर एका व्यक्तीला आणलेलं असतं आणि त्याच्याकडून ते गाडीचे ब्रेक फेल करून घेतलेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सारंगसमोर हे सत्य येताच सारंगने भैरवीला सरळ सरळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. कारण त्याला एका गोष्टीचा प्रचंड राग येतो. सावलीवरती राग आहे, त्यामुळे सावलीचा जीव घेतला गेला असताच. पण त्याच्यामध्ये सारंगची मुलगी ओवीसुद्धा होती. तिचासुद्धा विचार करू नये भैरवीने, असा विचार मनामध्ये येताच सारंगने भैरवीला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं असतं. त्यामुळे पांडुरंगाने भैरवीला तिच्या कर्मांची शिक्षा ही दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, भैरवी जाऊन सावलीला सांगते पंढरपूरला जाणं कॅन्सल कर. सावली ऐकत नाही. तिलोत्तमा जाते, सावलीला म्हणते की उद्या तू पंढरपूरला जायचं नाही. सावली ऐकत नाही. तेव्हा इथे सावली ओवीला घेऊन पंढरपूरला जायला निघते आणि सुखरूपरित्या पंढरपूरला ती पोचलेली देखील असते. पण तेव्हा तिलोत्तमाने भैरवीला फोन केलेला असतो. ती म्हणते, भैरवी, मोठमोठे शब्द बोलली होतीस ना, मोठमोठ्या बाता केल्या होत्यास की काहीही झालं तरी ती सावली पंढरपूरला पोचणार नाही म्हणून. असं तू म्हणाली होतीस, पण काय झालं गं? नेहमीप्रमाणे तुझा प्लॅन फ्लॉप झाला, फ्लॉप. तू त्या सावलीला अडवू शकली नाहीस. तू त्या सावलीचं काहीही वाकडं करू शकली नाहीस, कळलं तुला? तेव्हा इथे आता तिलोत्तमा म्हणत असते, मी तुझ्याबरोबर कधीही हात मिळवणी करणार नाही आहे. तुझ्यावरती खरं तर विश्वासच ठेवायला नको, तू माणसाचा विश्वासघातच करशील. तेव्हा ती म्हणत असते, तिलोत्तमा, असं अजिबात नाही आहे. मी परिपूर्ण प्रयत्न केले होते, मी सगळं काही मॅनेज केलं होतं, पण ॲन मुमेंटला काय झालं मलाच कळलं नाही. तू काळजी करू नको, अजूनसुद्धा मी हार मानलेली नाही आहे तिलोत्तमा. सावली पंढरपूरला जाणार आहे ना, जाता जाता रस्त्यामध्ये खूपच जास्त आडवाटासुद्धा येत असतात आणि त्या आडवाटांमध्ये आहे ना खूप जास्त संकटसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे ती जरी गेली असली ना तरीसुद्धा पंढरपूरपर्यंत सुखरूपरित्या पोचेल की नाही अजिबात सांगता येत नाही. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, आता मी तुझ्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. जेव्हा तू काहीतरी करून दाखवशील, जेव्हा तू सावलीला हरवशील ना, तेव्हाच तू माझ्याशी या विषयावरती बोल, नाहीतर मला तुझ्याशी या विषयावरती काहीच बोलायचं नाही आहे, असं इथे आता तिलोत्तमा तिला म्हणते आणि सरळ फोन कट करते. तेव्हा भैरवी म्हणते, तिलोत्तमा, मी असं काम केलं आहे ना की तुला मैत्रीण म्हणून माझा अभिमानच वाटेल.
सावली काही आता जिवंत तुला भेटणार नाही, कारण मी सावलीच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावली तर पंढरपूरमध्ये खूपच सुखरूप पद्धतीने पोचलेली असते. मग गाडीचे ब्रेक फेल केले कुठले? तर दुसऱ्या दिवशी अबीर आणि सारंग दोघे जण, अबीरचा पेपर झाल्यानंतर एक्झामला गेलेला असतो अबीर. तिथूनच तो अबीरला घेतो आणि चेंज वगैरे करून दोघे जण पंढरपूरला जायला निघालेले असतात. अबीर म्हणत असतो, सुपर हिरो, आईचं गाणं सुरू होईपर्यंत आपण पोचू ना? सारंग म्हणतो, काळजी करू नको, प्रयत्न तर तोच आहे की आपण गाणं सुरू होईपर्यंत पोचू. तो अजिबात काळजी करू नको, मी तुला वेळेतच घेऊन जाईन. आणि तेव्हा इथे सारंग आता गाडीचे ब्रेक लावत असतो, पण गाडीचे ब्रेक काही लागतच नाही, कारण गाडीचे ब्रेक भैरवीने फेल केलेले असतात. आणि तेव्हा सारंग म्हणतो, हे कसं शक्य आहे? तो आता थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पांडुरंगाला भेटायला जाणाऱ्या सारंगची गाडी दरीत कशी काय बरं पडेल? तेव्हा इथे साक्षात पांडुरंग सारंगची मदत करायला आलेले असतात. गाडीतून बाहेर पडणाऱ्या अबीरला सारंग वाचवतो आणि सारंग आणि अबीरला साक्षात पांडुरंग वाचवतात. त्याची गाडी रस्त्यावरती सुखरूप पद्धतीने थांबलेली असते. दोघांना सुद्धा मार लागत नाही, काही नाही. एका झाडाला अलगदरित्या आता गाडी अडलेली असते आणि अशा रीतीने पांडुरंगाने जणू काही त्यांना वाचवलेलं असतं. त्यानंतर सारंग आणि अबीर त्या गाडीतून खाली उतरतात. गाडी तिथेच ठेवली जाते. तेव्हा सारंग म्हणतो, बरं झालं ही गाडी मी माझ्या सावली आणि ओवीला दिली नाही, नाहीतर काय झालं असतं. आणि तेव्हा सारंगला आठवतं, ज्या वेळेला सारंग सावलीला भेटायला गेलेला असतो तेव्हा तो विचारतो की तुम्ही कसे जाणार आहात? ती म्हणते की बाबांची गाडी घेऊन जाऊ. तेव्हा इथे सारंग म्हणतो, सावली, खरं तर ती गाडी तू घेऊन जाऊ नको, मी तुझ्यासाठी आहे ना दुसरी गाडी अरेंज करतो. कारण का माझी जीप आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, तेव्हा मी स्वतः चालवत जगन्नाथजींची गाडी घेऊन येईन आणि त्यानंतरला मी तुझ्यासाठी एक कॅब बुक करतो. त्याच्यामध्ये ड्रायव्हर स्वतः ड्राईव्ह करेल, तुम्ही दोघीजणी मागे सुखरूप पद्धतीने बसा. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, चालेल. तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे, जगन्नाथजींची गाडी मी घेऊन येतो आणि त्यानंतर तुझ्यासाठी मी कॅब बुक करतो. तो इथे आता कॅबवाला आलेला असतो. सावली म्हणते, ठीक आहे, मीच बुक करेन नाहीतर. आणि त्यानंतर त्याने सावलीसाठी एक दुसरी गाडी अरेंज केलेली असते. त्याच्या विश्वासातला ड्रायव्हर असतो आणि तो सावली आणि ओवीला घेऊन गेलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग इथे आता जगन्नाथची जी गाडी असते ना ती त्याने घेतलेली असते आणि जगन्नाथच्या गाडीचे ब्रेक हे भैरवी, मॅक आणि त्यांच्याबरोबर असणारा एक मेकॅनिकल, त्याला घेऊन ते लोक गेलेले असतात. त्या मेकॅनिकने ती गाडी आता बरोबर फेल केलेली असते आणि ही गोष्ट सारंगला नंतर कळते, पण त्याच्या लक्षात येतं की गाडीचे ब्रेक फेल आहेत. तेव्हा इथे सारंग आता जातो, कसा तरी तिथे एक गाडी येते, त्याच्यामध्ये बसून तो अबीरला घेऊन जातो. सावली आणि ओवीला सरप्राईज दिलेलं असतं. सरप्राईज वगैरे देतात, गाण्याचा कार्यक्रम उत्तम होतो. त्यानंतर ते तिथून निघालेले असतात परत घरी यायला. घडलेला प्रकार इथे आता सारंगने सावलीला सांगितलेला असतो. तेव्हा इथे सारंग घरी येतो आणि जगन्नाथला घडलेला प्रकार सांगतो. जगन्नाथ म्हणतो, पण कसं शक्य आहे? गाडीची सर्व्हिसिंग करण्यात आलेली आहे, मग गाडीचे ब्रेक कसे फेल होतात ते पण माझ्याच. तेव्हा इथे सारंग म्हणतो, तुमच्या घराच्या आजूबाजूला CCTV फुटेज आहे का? कॅमेरा आहे, CCTV कॅमेरा? तो म्हणतो, हो आहे. आणि तेव्हा CCTV कॅमेरा चेक केल्यानंतर इथे आता भैरवीची गाडी आलेली असते घराच्या बाहेर आणि त्याच्यातून भैरवी, मॅक आणि एक माणूस म्हणजे तो मेकॅनिक हे उतरलेले असतात आणि ते जगन्नाथच्या घराच्या दिशेने रात्रीचे आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सारंगला समजतं की याचा अर्थ सावली तुमची गाडी घेऊन जाणार आहे हे भैरवीला माहिती होतं आणि भैरवीला सावली पंढरपूरला जायला नको, त्यामुळे तिने तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केले. त्यामुळे इथे गाडीचे ब्रेक फेल केले ते भैरवीने फुटेजमध्ये दिसतं. तेव्हा इथे सारंग आपले कॉन्टॅक्ट्स वापरतो आणि त्यानंतरला भैरवीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो.
भैरवीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर CCTV फुटेजचा तो व्हिडिओ तो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो. पेन ड्राईव्हमध्ये तो फुटेज घेऊन येतो आणि पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जातो. भैरवीच्या विरोधामध्ये ठोस पुरावा मिळाल्यामुळे इथे आता भैरवीची वाटच लागणार असते. भैरवी आता पूर्णपणे आता बदनामच होणार असते. कारण सारंग पोलिसांना घेऊन सरळ तिच्या घरी जातो आणि म्हणतो की तुम्हीच परवा रात्री जगन्नाथजींच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि त्याच्यामुळे सावलीचा आणि माझ्या ओवीचा जीवसुद्धा जाऊ शकला असता आणि त्या बिचाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा. पण ते आता माझ्या वाट्याला आलं आणि कशीबशी मी गाडी कंट्रोल केली. पांडुरंगानेच माझा जीव वाचवला. पण हे तुम्ही का केलं? माझ्या मुलीच्या आणि इथे सावलीच्या जीवावरती तुम्ही का उठलात? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्या पद्धतीने भैरवीने हे कारस्थान केलेलं असतं ना, सारंगने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असतो, तेव्हा इथे सावली येते, भैरवीच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, लाज नाही वाटली तुम्हाला? तुम्हाला असं वागताना लाज नाही वाटली? सारंगचा जीव गेला असता, माझ्या अभिरचा जीव गेला असता. गाडीचे ब्रेक फेल करताना अजिबात तुमचे हात धजावले नाही. तुमच्याबरोबर जेवढे कोणी होते ना, तेवढ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा सारंग. सगळेजण अरेस्ट झाले पाहिजे. मी गेले असते तर सावली आणि मी होते. तुम्ही गेलात, तुम्ही आणि अबीर होतात. कुणाचा ना कुणाचा जीव गेलाच असता ना. यांचं काय गेलं असतं? तुमचं काय गेलं असतं हो? पण माझा मुलगा लहान आहे आणि माझ्या मुलाला जर काही झालं असतं ना, तर मी तुम्हाला सोडलं नसतं. पण आता पण मी तुम्हाला सोडणार नाही आहे. जा आता जेलमध्ये. चांगलं जेलमध्ये आता खातिरदारी होईल ना तुमची, ती तुम्ही अनुभवा. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, गाडीचे ब्रेक फेल करणाऱ्या भैरवीला सारंग आणि सावलीने जेलमध्ये जेलमध्ये असतं. CCTV फुटेज हा पुरावा दाखवत तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला असतो आणि तिला तिच्या कर्मांची शिक्षा देत जेलमध्ये पाठवलेलं असतं.